पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. आणि त्याकरता म्हणाले की तदर्थम म्हणजे परमेश्वराच्या प्रित्यर्थ कर्म करत राहा, मुक्त संग अनासक्त हो आणि अनासक्त भावानी अनासक्त होऊन तू काय कर, समाचर उत्तम कर्माचं आचरण कर. आणि उत्तम कर्माचं आचरण कर कशाकरता? यज्ञार्थ. तू फक्त हा माझा स्वधर्म आहे, हे मी केलं पाहिजे, हे मला योग्य आहे तर ते कर. अशा अर्थाने त्यांनी अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारांनी कर्म टाकून चालत नाही, कर्म स्वीकारून दांभिकपणा चालत नाही. दांभिकपणा सोडला आणि कर्माला नुसतं निष्काम कर्म म्हटलं तरी त्या कर्माचं गबाळेपण संपत नाही. निष्काम कर्माच्या मागे ज्ञानाची बैठक असल्याशिवाय मी निष्काम कर्म त्याच्या मागची भूमिका जोपर्यंत मी समजून घेत नाही तोपर्यंत निष्काम कर्म हे निष्काम कर्माच्या पातळीवर जात नाही. ते कर्म पुन्हा गबाळ कर्म होतं. त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं नेमकेपण राहू शकत नाही. म्हणून भगवंत त्याला परोपरीनी कर्माचं स्वरूप काय आहे ते समजावून सांगतायत. आता त्यांनी सांगितलं की बाबा रे, हे जग निर्माण करणं ही गोष्ट तरी तुला काय एकदम गमतीची वाटली का? काय भगवंत आहे, भगवंताला काय प्रॉब्लेम आहे की त्याच्या मनात आलं जग निर्माण केलं? नाही म्हणाले. भगवंतानी सुद्धा असं जग नाही निर्माण केलं. सहयज्ञ प्रजा सृष्टवा, यज्ञाच्या सहित ही प्रजा निर्माण झालेली आहे. यज्ञासहित. यज्ञ काय आहे? यज्ञामध्ये त्याग आहे. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे देणं. आणि नुसतं देणं नाही, आम्ही पूजेत पण देतो. रोज भगवंताला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याचं ताट ज्याला खायचं आहे त्याच्या आवडीप्रमाणे ताट वाढलं जातं. तो म्हणतो हे माझ्या आवडीचं श्रीखंड आहे, मोठी वाटी ठेवली तरी चालेल. भाजी कारल्याची आहे, एकच कारलं ठेवा, त्याच्यात एकच तुकडा, जास्त नको, कारण ते मला खाऊन संपवायचं. हे काय प्रकरण आहे? कारण मर्यादित स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे ऑफरिंग्स लिमिटेड आहे. आम्ही जे तिथे भगवंताच्या चरणी समर्पित करतोय ते पूर्ण समर्पण नाही आहे. त्याच्यामध्ये तुला दाखवून मला घ्यायचं आहे. त्यामुळे त्याला फक्त नैवेद्य, आपण प्रामाणिक आहोत. आपण म्हणतो फक्त देवाला नैवेद्य दाखवतो आणि दाखवून आपण घेतो. त्याला खा काही म्हणत नाही आपण. तुला दाखवलाय, खायचा मला आहे. आणि त्यामुळे खाण्याकरता आपण आहोत, दाखवण्याकरता तो आहे. इथे ते म्हणतात की ह्या ब्रह्मदेवानी जेव्हा हे सगळं जग निर्माण केलं
तेव्हा ते करताना यज्ञासहित निर्माण केलं. की त्यांनी सांगितलंय काहीतरी टाकल्याशिवाय काहीतरी मिळू शकत नाही. ते तुम्हाला द्यावंच लागतं, त्याचा त्याग तुम्हाला करावाच लागतो, तर त्या त्यागाचं फल आहे, नाही तर फल मिळणार कुठून. म्हणून सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. तो प्रजापती त्या प्रजेला म्हणाला, लोकांना म्हणाला की बाबा रे, ही यज्ञासहित प्रजा निर्माण केली. अनेन प्रसविष्यध्वम एष वोस्त्विष्ट कामधुक. कशा करता? आता म्हणाले या पद्धतीने तुझी जी अभिवृद्धी आहे, तुला जे प्राप्त होणार आहे ते कशामुळे होईल? तर तू पण यज्ञ केलास तर होईल, तू पण स्वधर्माचं आचरण केलंस तर होईल, आणि तुझ्या सगळ्या कामनांची पूर्तता होईल. त्याच्याशिवाय म्हणाले पूर्तता होणार नाही. आता याच्या मागची भूमिका काय आहे? त्यांनी असं सांगितलं आहे की भगवंताला सुद्धा काय गरज होती ही सगळी सृष्टी निर्माण करायची, पण जेव्हा केव्हा ही करावी असं त्याला वाटलं, त्या क्षणी भगवंतानी या सृष्टीच्या करता पहिला त्याग केलाय. त्यांनी कशाचा त्याग केलाय? त्याच्या ज्या पूर्ण स्वरूपाला तो एक पायरी खाली उतरलाय, आणि त्या एक पायरी खाली उतरून त्यांनी आता त्या पायरीवरून जग निर्माण केलं. उपाधी लावून घेतली आहे आपल्या स्फोटामध्ये, ती प्रकृती नावाची एक शक्ती जागरण केली. आपल्या ठिकाणी त्या प्रकृतीला निर्माण करून त्या प्रकृतीकडून हे सगळं जग निर्माण करून घेतलं असं तत्वतः मानलं तरीसुद्धा पहिला त्याग भगवंताचा आहे. भगवंतानी या जगाकरता पहिला त्याग केला आहे. आता त्यागावरती जर हे उभं आहे तर भोगावर आम्हाला सुख कसं मिळेल? आम्हाला सुखसुद्धा त्यागावरच मिळेल. आणि त्या त्यागाला ज्या तऱ्हेने पुलंनी विकृत केलं आहे त्या तऱ्हेचा त्याग नाही आहे. तिथे उदात्तीकरण आहे, तिथे भाव उदात्त आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. कुटुंबामधली गृहिणी आहे, घरामध्ये खूप सुंदर स्वयंपाक बनवलेला आहे, पण तो स्वयंपाक आलेल्या माणसांना एवढा आवडला आहे की त्यांनी तो खाऊन संपवला. त्यांना वाढताना ती हात आखडत नाही, अरे शेवटी मी जेवणार आहे, मला चव तर बघायला राहू दे, एक वाटीभर काढून ठेवते मग बाकीचं वाढते. नाही, ती त्या भांड्यातल्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रत्येक गोष्ट वाढून मोकळी होती. न खाता तिला खाण्यापेक्षा अधिक आनंद मिळतो. हे कशाचं प्रतीक आहे? हे त्यागाचं आहे. की दुसऱ्याला देण्यातला जो आनंद आहे, त्याच्या आनंदातला आनंद आपल्या ठिकाणी होण्याचं जे संस्कारांचं, भाग्याचं, प्रवृत्तीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्यांनी इथे सांगितलं आहे. की म्हणाले या त्यागावरतीच मी, काही काही लोक असे असतात की आपल्या कुटुंबाकरता त्यांनी काही त्याग केला असतो. काळ असतो एक की जो काळ त्यांच्या कुटुंबाला प्रतिकूल असतो. त्या प्रतिकूल काळामध्ये कुणीतरी एखादी व्यक्ती उभी राहते, कधी भाऊ असतो, कधी बहीण असते, कुणीतरी असतं, आणि मग आपल्या भावंडांचं करतात. आपल्याला वाटलं आपल्या कुटुंबाकरता, आपल्याला वाटलं आपल्या भावंडांकरता करावं, आपण केलं. तिथे थांबत नाही. जन्मभर मनुष्य त्या सगळ्यांना ऐकत, तुमच्याकरता मी हे केलं, मी माझं काही पाहिलं नाही, मी माझा स्वार्थ पाहिला नाही, मी फक्त तुमच्याकरता करत गेलो किंवा गेले. जेव्हा मनुष्य हे बोलत राहतो तिथे त्याग संपलेलाच आहे. कारण मी त्याग केला हे जेव्हा तोंडातून आलं तेव्हा त्यागच संपलेला आहे. त्याग ही बोलण्याची गोष्टच नाही आहे. जे देऊन टाकलंय, जे निशेष दिलं आहे, त्याच्यातून आता काय, विषयच संपलाय. तो चर्चेकरता सुद्धा उरलेला विषय नाही आहे. आपल्या मुलांचं आपण किती केलं हे आया जर मुलांच्याकडे भांडवल करून सांगायला लागल्या तर त्याच्यामध्ये मुलाचं प्रेम मिळेल हा वेडाच विचार आहे. असं होऊ शकत नाही. जे केलेलं आहे ते प्रामाणिक आहे, ते न बोलताच पोचतं. बोलायची आवश्यकताच नाही. त्याग ही गोष्ट बोलण्याची गोष्टच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तो आपल्याला म्हणून एक वळण लावलंय धर्मशास्त्राने की गुप्तदान महापुण्य, बोलू नका. काय दिलं आहे
हे शेवटपर्यंत बोलू नका. कारण केलेलं एक चांगलं कृत्य त्या निष्काम कर्मयोगाच्या एका चांगल्या पातळीवर नेलेलं, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, आपण पाहिलंय की अगदी लहानसं केलेलं चांगलं धर्मकृत्यसुद्धा मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अहो, तुम्हाला ही त्याग संकल्पना मी जी सांगतोय, आपण गेल्या वेळी जे पाहिलं की प्रजेने विनवलं की आम्ही काय करावं, आमच्या कर्तव्य कर्माच्या बाबतीमध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आम्हाला उत्सुकता आहे. तेव्हा प्रजापतींनी म्हणजे ब्रह्मदेवानी सांगितलं, तुम्ही फक्त तुमची कर्तव्य कर्म करा, तुम्ही फक्त तुमचं स्वधर्माचं आचरण करा. आणि त्या स्वधर्माच्या आचरणामध्ये काय लपलेलं आहे किंवा काय ठेवलेलं आहे, तर म्हणाले तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की त्या स्वधर्माच्या आचरणामध्ये तुमच्या सर्व कामनांची पूर्तता आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमची अभिवृद्धी आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि एक गोष्ट निश्चित आहे की जीवन एका विशिष्ट निष्ठेने जगल्याशिवाय आपल्याला जी फळं अपेक्षित आहेत ती फळं नाहीच मिळू शकत. आपल्याला त्याग, वाईट अर्थ नाहीच आहे त्याचा. आपल्याला वाईट सोडतच जावं लागतं, चांगलं स्वीकारतच जावं लागतं. वाईट मनुष्याला सुद्धा चांगल्याची ओढ आहे, पण ते चांगलं प्राप्त होण्याकरता त्याला स्वतःला काहीतरी चांगलं व्हावं लागतं. आपली मुलं चांगली व्हायला हवीत, आपण चांगलं असलं पाहिजे. आपल्या मुलांच्याकडनं चांगल्याची अपेक्षा आहे, आपला व्यवहार चांगला असला पाहिजे. कारण काय, खाचकुईलीचं झाड लावून आपल्याला कुठे दवना किंवा मरवा अनुभवायला मिळत नाही. आपल्याला जे पेरलं आहे तेच उगवणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्वधर्माचं आचरण याच्या इतका सुखाचा दुसरा मार्ग नाही. सुख प्राप्त करून देणारं दुसरं कर्माचं स्वरूप नाही. म्हणून प्रजापती सांगतात की पक्क लक्षात ठेवा, आम्हाला ते म्हणतात, पक्क मनावर ठसवून घ्या की आपलं जे विहित कर्म आहे ते कर्म जितकं अधिक प्रामाणिकपणे आणि अधिक चांगल्यात चांगलं करता येईल तितका त्या कर्माचा अवलंब करा. आता आपल्याला जिथे वळायचं आहे तिथे आता आपली पुढे जी सुरुवात आहे त्यामध्ये या कर्मयोगाच्या संदर्भात जे जे काही मांडलं आहे ते सगळं ह्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे ते म्हणतात, देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वहा परस्परम भावयंतः श्रेयः परम वाप्स्यथ. तर म्हणाले देवान भावयतानेन, म्हणाले ह्या यज्ञानी, अनेन, कोणता यज्ञ हा? स्वधर्माचं अनुष्ठान. आम्ही आमचं जे विहित कर्म आहे, आम्हाला स्वीकारलेलं किंवा वर्णाश्रम धर्माने प्राप्त झालेलं जे काही कर्म आहे त्या कर्माने देवान भावयतान येन, या कर्माने अनेन कर्मेण आम्ही काय करावं? देवतांना संतुष्ट करावं. ते देवा भावयंतु वहा. आम्हाला गीताकार सांगतात की तसंच त्या जे संतुष्ट झालेल्या देवता आहेत त्या कोणाला संतुष्ट करतात? आम्हाला संतुष्ट करतात. म्हणाले परस्परम भावयंतः, अशा प्रकारे आम्ही देवतांना संतुष्ट करावं आणि देवतांनी आम्हाला संतुष्ट करावं. परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्स्यथ. त्याच्यामधून काय होईल? उत्कृष्ट अशा प्रकारचं तुमचं कल्याण होईल, असं भगवंत आम्हाला सांगतात. या देवता कोण आहेत? या देवतांची एक कथा फार छान आहे ऋग्वेदामध्ये. ते म्हणाले, भगवंता तू तयार करणार आहेस, आता एक एक जीव निर्माण होत चालले. आता ते आधीचे जीवांचा आपण त्या कथेतला विचार नको करायला, पण मानवाचा देह निर्माण झाला, इतका सुंदर मानवाचा देह निर्माण झाला, हे एवढे सगळे जीव निर्माण झाले. आता या सगळ्या देवतांनी परमात्म्याला विचारलं की परमात्म्या, या सगळ्यांना निर्माण केलंस, यांच्या भरणपोषणाची सोय केली, सगळं केलंस, आणि आमच्याकडून ह्या सगळ्या सृष्टीचं नियमन करण्याकरता आमची नियुक्ती केलीस, आणि आम्हाला काय? आम्हाला ना जेवण ना खाण, आम्हाला आपलं उपाशी बसवून ठेवून दिलंस.
आम्हाला पण काहीतरी दे ना, यांना जर तहान भूक दिली आम्हाला पण काहीतरी दे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, तुमची तहान भूक तुम्हाला जर भागवून घ्यायची असेल, तुम्ही कुठे जा, या माणसाच्या देहात. आता या माणसाच्या देहात जायचं आणि आमची तहान भूक भागवून घ्यायची, तर तू ते सामर्थ्य दे आम्हाला. भगवंत म्हणाले, दिलं. मग ह्या ज्या सगळ्या 33 प्रकारच्या देवता आहेत त्या आमच्या देहात 33 स्थानावरती येऊन बसल्या. एक देवता वाणीची आली, एक देवता रसनेची आली, एक देवता डोळ्यांची आली, एक देवता कानाची आली. अशा सगळ्या देवता, हृदयाची देवता आली, कंठाची आली, आमच्या त्वचेची आली. अशा प्रत्येक देवता देहामध्ये येऊन राहिल्या आणि त्या देवतांचं तहान आणि भूक भागवण्याचं काम आमच्या देहाच्या मार्फत सुरू झालं. म्हणून जेव्हा आम्ही पहिलं भोजन करतो त्यावेळी आम्ही म्हणतो ना नेहमी की हे जे भोजन आहे ते माझ्या उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर. हे काय? हा यज्ञ आहे. हा यज्ञ कुणा करता आहे? तर माझ्या देहामध्ये राहिलेल्या ज्या माझ्या देवता आहेत त्या देवतांना संतुष्ट करण्याकरता आहे. एखादा अंधश्रद्धा निर्मूलनवादी म्हणाल की हे फार झालं तुमचं, या देवतांना संतुष्ट करण्याकरता हा यज्ञ जेवायचा आमच्याकरता आम्हाला काही आहे की नाही? आम्हाला चॉईस आहे ना की आम्ही आमच्याकरता आमच्या मर्जीने मस्तपैकी जेवावं. तुम्ही ते पण सुख आम्हाला देणार नाही. ते म्हणतात, तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही या देवतांना अर्पण करतो आणि देवतांना संतुष्ट करतो, असं म्हणून तुम्ही त्यांना अर्पणाच्या भावनेने जेव्हा भोजन करता, म्हणजे त्याचा लाभ कुणाला होतो? त्याचा लाभ तुम्हाला होतो. तुम्ही त्यांना भोजन अर्पण करता, पण तुमच्या देहाची पुष्टी आणि तुम्हाला तुष्टी देतं कोण? त्या देवता. नाही तर कितीही खाल्लं तरी भूक भागत नाही, कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही, कितीही चांगलं जेवलं तरीसुद्धा आमच्या शरीराला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचं फॅक्टरीच सुरू करावी लागते की ती सगळी आपली शरीरात ढकलतोय. आज काय मॅग्नेशियम कमी, उद्या काय कॅल्शियम कमी, परवा काय आम्हाला पोटॅशियम कमी, तेरवा काय बी कॉम्प्लेक्स कमी, त्यानंतर काय B12 कमी, आता B12 पासून B19 पर्यंत गेलाय. आता 12नी पण भागत नाही आहे, आता B19 पोटात घ्या. मला सांगा, तुकाराम महाराजांच्या मुलांना कुणी मल्टीव्हिटॅमिनची गोळी दिली होती? तुकाराम महाराजांची मुलं माल न्यूट्रिटेड होती? नव्हती. चांगली पुष्ट होती. काही लहानपणापासून खायला मिळालं नाही, परंतु जेव्हा प्रवास करण्याची वेळ आली त्यावेळी प्रवासाला ही मुलं गेली तर चालत चांगली आपल्या उत्तम टुणटुणीत तब्येतीने संबंध भारतभराचा प्रवास त्या मुलांनी केला. कसा केला? कारण शरीराची तुष्टी आणि शरीराची पुष्टी हा विषय कॅल्शियम आहे का, प्रोटीन्स आहेत का, मिनरल्स आहेत का, कार्बोहायड्रेट्स आहेत, याच्यावर नाही आहे. बॉडी मेटाबॉलिझम त्याच्याही पलीकडे आहे. शरीराचा चयापचय त्याच्या पलीकडचा आहे. काय धारणा आहे, काय संकल्प आहे. अन्नमय कोशाच्या पलीकडे प्राणमय कोश आहे, प्राणमय कोशाच्या पलीकडे मनोमय कोश आहे. भगवंत आम्हाला आठवण करून देतो. तो सांगतो, अहम वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. मी वैश्वानर आहे. तुमच्या इथे पोटामध्ये अग्नीच्या रूपाने मीच बसलोय. मी तुमचा देहाचा आश्रय करून बसलोय. आता त्याला खाऊ घालायचं आहे. संकल्प पाहिजे. आम्ही रस्त्याच्या कडेवरती कुठं भेळ चांगली मिळते, कुठं पाणीपुरी चांगली मिळते, तिथे उभं राहणार आणि आमचं एक वेळचं खाणं खाणार. आता तर आपल्या घरात अजून महाराष्ट्रात थोडा तरी स्वयंपाक होतो. UP-मधून माझ्या ओळखीचे, त्यांचं नावही सांगायला हरकत नाही, आज ते खासदार आहेत, तरुण छड्डा म्हणून आहेत, आपल्याला माहिती असतील की ते तरुण विजय नावाने ओळखले जातात. दिल्लीचं पांचजन्य मासिक चालवतात. तर ते पुण्याला आले होते. त्यांना आम्ही आमच्या एका कार्यक्रमाला पारितोषिक देणार होतो, त्यांना बोलावलं होतं. तर ते म्हणाले, मैं बाहर ठहरूं या आप. मैं म्हटलं, आप हमारे घर आइए. तो म्हणाले, मैं भोजन करके आता हूँ. म्हटलं, क्यों? हमारे घर भोजन कीजिए. नहीं, हम कहीं बाहर जाएंगे. म्हटले, नहीं, हमारे घर पे खाएंगे.
संध्याकाळी आले, घरी आले, त्यांना संध्याकाळी खायला दिली. अरे ये तो आपने गरमागरम बनाया, घर में बनाया. म्हटलं हां. त्यांनी खाल्लं. रात्री जेवायला बसले, म्हणाले ये तो आप गरम गरम भोजन परोस रहे हो. म्हटलं हां, हमारे घर में बनता है. आपके घर में दिन में 2 बार 3 बार भोजन बनता है. म्हटलं हां बनता है. ते म्हणाले हमारे यहाँ तो नहीं बनता. त्यांच्याकडे आता स्वयंपाक करणं ही संकल्पना संपलेली आहे. संध्याकाळ झालं की बाहेर पडायचं, कुठल्या तरी ठेल्यावर खायचं आणि परत यायचं. आता या वैश्वानराला उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञकर्म आहुती कोण टाकणार. तिथे यज्ञकर्म आणि आहुती नाही आहे, तिथे जस्ट ग्रॅब द फूड आहे. अगदी जी अमेरिकन लँग्वेज आहे की ग्रॅब द फूड म्हणजे आधाशासारखं ते ज्ञान गिळा. आता असं खात गेलो तर ते फूड आम्हाला काय संस्कार देणार आहे? काही नाही. आपण पाहत गेलो तर इथे ही जी भावना आहे ती आम्हाला त्यांनी सांगितली की त्यांनी सांगितलं शरीराच्या तुष्टीकरणाकरता आणि शरीराच्या पुष्टीकरणाकरता देवतांना प्रसन्न ठेवा. काय देवता आहेत? मनाला प्रसन्न ठेवा, डोळ्याला प्रसन्न ठेवा, आमच्या वाणीला प्रसन्न ठेवा. जेवायला बसलोय आणि समोरची सिरियल की आहट लागलेली, कसली ती सिरियल? वेडीन वाकडी विकृती भूतन ती माणसं त्या कथा, ह्या कथा पाहत जर आम्ही जेवण करायला लागलो, कोण संतुष्ट होणार आहे? त्यांनी कोणता संस्कार घेऊन अन्न पोटात जाणार आहे? अत्यंत प्रसन्न चित्ताने आणि अत्यंत प्रसन्न भावाने त्या अन्नाचं सेवन केलं तर त्याची तुष्टी आहे. आणि म्हणून इथे ते सांगतात केवळ भोजन नाही, एक उदाहरण म्हणून आपण भोजन घेतलं, पण आमचा कोणताही व्यवहार, कुणाच्याही घरी गेलो आपण त्यांना काहीतरी देण्याकरता वस्तू भेट म्हणून घेऊन गेलो, पण तोंड वाकडं तिथे गेलो तरी त्यांना दिलं, हां हां आपल्याला देतो, मुद्दाम आलो द्यायला आलो. त्याच्यामध्ये इतकी कृत्रिमता, अंतःकरणामध्ये आनंद नाही, त्या देण्याचा आनंद नाही, त्यांचा चेहरा पाहण्याचा आनंद नाही. झालं की दाराच्या झालं, एकदा संपलं, द्यायला पाहिजे होतं, एकदा त्यांच्या घरी गेलो, दिलो आणि सुटलो, मोकळे झालो. ही ज्याची प्रत्येक कर्माच्या मागची भावना आहे, त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये तुष्टी नाहीच आहे. परस्परम भावयंतः, प्रत्येक जे कर्म आहे ते एका आनंदमय अशा भूमिकेतून जोपर्यंत करता येत नाही, जोपर्यंत आमच्या मनाला प्रसन्नता आम्हाला देता येत नाही, जोपर्यंत आमच्या प्रत्येक कृतीची प्रसन्नता आम्हाला अनुभवता येत नाही, तोपर्यंत आम्ही कुणाला प्रसन्न करणार? आमच्या देहात देवतांना प्रसन्न करण्यापासून तर सुरुवात आहे या जगाला प्रसन्न करणे. आपण म्हणतो एखाद्या माणसाची, आजच्या भाषेत बोलायचं तर व्हाईब्स अशी आहेत की तो मनुष्य आला की खूप आनंद वाटतो आणि त्याच्या सहवासात प्रसन्न वाटतं. एखाद्या माणसाची व्हाईब्स अशी आहेत की आम्हाला रिपल्सिव्ह वाटतं की तो कधी एकदा निघून जाईल असं वाटतं. असं का होतं? कारण असं की आमच्या अंतःकरणाची धारणा तशी उमदी नसते, म्हणून ते उमदेपण आम्हाला आतून यावं लागतं. जसं अगदी एखादं कारंज असावं ना, तसं आतमध्ये आनंदाची कारंजी उडायला पाहिजे, तेव्हा त्या देवतांची संतुष्टता आणि आम्ही त्यांना दिलेली संतुष्टता आम्ही अनुभवू. दिवस रात्र अखंड मनुष्याच्या ठिकाणी प्रसन्नताच असली पाहिजे. आत्ताच्या सगळ्या नवीन थिअरीज परदेशामध्ये ज्या यायला लागल्या आहेत, या सगळ्या फिलॉसॉफीवरती बेस्ड आहेत, या सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानावरतीच त्याच्याशीच साधर्म्य साधणारे आहेत, पण फार अलीकडे आहेत. आत्ताचं गाजणारं सिक्रेट पुस्तकसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, त्यांनीसुद्धा अनेक रेकॉर्ड्स तोडली आहेत त्याच्या विक्रीची. त्याच्यामध्ये सुद्धा एकच भूमिका आहे की मनाला पॉझिटिव्हिटी शिकवा, मनाला त्याच्या पलीकडे जाऊच शकत नाहीत, कारण त्यांना मनच आधी कळलेलं नाही आहे. त्यामुळे मनाला शिकवा म्हणजे काय शिकवा, कुठे शिकवा, कसं शिकवा नाही माहिती. इथे आम्ही देवता कोणाला म्हणतो की जो कान आहे, ज्या कानाने ऐकायला येतं असं आम्ही म्हणतो, त्या कानाचाही जो कान आहे, ज्याने ऐकायला येतं, त्या कानाने ऐकायला येतं, कान जागेवरच आहे. म्हातारे झालो, आता जरा कमी ऐकायला यायला लागलं बरं का, मग कान तसाच आहे ना, मग कमी काय यायला लागलं? कारण ती कानाची जी देवता आहे ती आमच्या ठिकाणी क्षीण झाली आहे.
आमच्या ठिकाणी ती देवता तिच्या पूर्ण सामर्थ्यानिशी राहावी याच्याकरता प्रार्थना आहे. आमच्या डोळ्याची देवता आमच्या ठिकाणी पूर्ण सामर्थ्यानिशी राहावी याच्याकरता प्रार्थना आहे. आमचा देह आहे तो पूर्ण प्रसन्न राहावा याच्याकरता प्रार्थना आहे. मग आपण म्हणू एवढी दुखणी येतात. आता आम्ही कर्म नावाची गोष्टच एवढी मोठी करून ठेवलेली आहे की त्याचा काही ना काहीतरी भोग आम्हाला भोगावाच लागेल. तो भोग जेव्हा भोगायला लागतो त्याही भोगाला, आता सांगितलं आहे पुढे, की त्याही भोगाला कमी करण्याचं, सौम्य करण्याचं किंवा पूर्णपणे नष्ट करण्याचं सामर्थ्य पण आमच्याच कर्मात आहे. कोणतं कर्म? यज्ञकर्म. यज्ञकर्मात काय आहे? अपेक्षा नाही. हे चाललंय कुणाकरता आणि कोणत्या दिशेनी? निष्काम कर्मयोगाच्या. आणि निष्काम कर्मयोगाच्या मागची थिअरी, त्याच्या मागची फिलॉसॉफी इथे सांगता येते की हा यज्ञ आहे, हा त्याग आहे, हा कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय अत्यंत प्रसन्नतेने केलेलं कर्माचं जे स्वरूप आहे त्याला यज्ञ म्हटलंय. आणि हे जेव्हा मनुष्य करतो त्यावेळी त्या देवता संतुष्ट आहेत. त्या देवतांना सतत संतुष्ट करत राहणं, त्यांना सतत प्रसन्न ठेवत राहणं हे आमचं काम आहे. हे जेव्हा आम्ही करत राहतो तेव्हा त्या देवता काय करतात? आम्हाला सतत संतुष्ट ठेवतात, आमचं मन सतत आनंदी ठेवतात. आम्हाला सातत्याने जो फळाचा आनंद आहे, जो समाधानाचा, तृप्तीचा जो भाव आहे तो सतत देतात. कोणत्याही क्षणी काही पाहिजे का? काही नाही. आपल्याकडे काय आनंद आहे, कशाची कमतरता? मुळीच नाही, कशाचीच कमतरता नाही. कारण काही मागावं असं त्या देहामध्ये वाटतच नाही. ही स्थिती येते. म्हणून ते सांगतात, जे येणे करूनी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. जे येणे करूनी समजता, येणे करूनी ह्या निष्काम कर्मयोगाने. हा निष्काम कर्मयोग म्हणजे काय? यज्ञ. त्या यज्ञाच्या साह्याने हा आम्ही दैनंदिन जीवनामध्ये स्वधर्माच्या आचरणाने आचरलेला किंवा केलेला यज्ञ आहे. तो काय होतो? ये येणे करूनी समजता परितोषू होईल देवता. आम्ही जितक्या खुल्या अंतःकरणाने, जितक्या शुद्ध अंतःकरणाने, जितक्या निष्काम भावाने, जितक्या प्रसन्नतेने, जितक्या निर्लेपतेने हे कार्य करत राहू तितकी ती देवता अधिक प्रसन्न आहे. आणि म्हणून म्हणाले परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता. कारण हे सगळं होतं तेव्हा काय होतं? आम्ही असं म्हणतो हा कान माझा नाहीच आहे, ह्या कानाने मला जे ऐकायला मिळतं आहे तो ऐकवणारा वेगळा आहे, त्याची कृपा आहे माझ्यावर. आमच्या दत्त महाराज कवीश्वरांना खूप कष्टाने चालत जायचे गुरुणी महाराजांच्या आश्रमापर्यंत. सगळा तो उन्हाची वेळ, त्यांचं सकाळचं सगळं ते अध्ययन शिकवणं वगैरे वगैरे. जायची वेळ 12:30-1ची असायची. आणि का तर तिथे या, तिथे भोजन प्रसाद घ्या. खरं ते सगळं त्यांना त्रासाचं, पण ते काय बोलणार नाहीत. त्यांनी कधी पायामध्ये वाहन घातली नाही. आणि या सगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या डांबराच्या रस्त्यावरून ते भर दुपारी 12-12:30ला चालत गावातून, नारायणपेठेतून गुळवणी महाराजांच्या आश्रमात कर्वे रोडला यायचं. असा किती आयुष्यभराचा त्यांनी जो काळ, दीर्घ काळ गेला, त्यांच्या डोळ्यांना पुढं त्रास व्हायला लागला. त्याच्यातून मग कॅटरॅक्ट डेव्हलप झाला. तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ते म्हणाले करा. ते डॉक्टर म्हणाले अहो तुम्हाला हे वाटतं का की तुमचा अभ्यासात खंड पडेल? नाही म्हणाले, असं काही वाटत नाही. का? म्हणाले बहुतेक लोक तक्रार करतात अहो एवढं मोठं साधन करणारा मनुष्य त्यांना कॅटरॅक्ट का झाला? ते म्हणले अहो वयाच्या 67व्या वर्षापर्यंत त्यांनी डोळ्यांनी चांगलं बघायला दृष्टी दिली. आता त्यांनी मला जर 4-2 महिने दिली नाही किंवा पुढं दिली नाही तर तक्रार काय आहे? म्हणजे त्यांनी दिली याच्यातच खूप आनंद आहे. म्हणजे तक्रार काय आहे? ज्याला अप्रसन्न होताच येत नाही त्याला कोणतीच घटना अप्रसन्न करू शकत नाही. आणि ज्याला कधी प्रसन्न होताच येत नाही त्यालाही कोणतीच घटना प्रसन्न करू शकत नाही. त्यामुळे प्रसन्नता हा आतला विषय आहे. आणि म्हणून ते सांगतात की एकदा त्यांच्यावर सोपवलं की देवतांना मी नैवेद्य देतोय, मी हे भोजन करत नाहीये, हे मी त्यांना अर्पण करतोय,
असं म्हणून हे मी त्यांना देतो आहे ही जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत त्यांना प्राप्त नाही आहे, तोपर्यंत देवता संतुष्ट नाही आहेत. इथे काय म्हटलंय? नाही, तुम्हीच आहात ह्या देहाला चालवणाऱ्या, त्यामुळे हे जे सगळं आहे हे आपलंच आहे, फक्त देण्याचं काम मी करते, देण्याचं काम मी केलं आहे असं म्हटल्यानंतर ज्यांनी आपल्याकडे काहीच ठेवून घेतलं नाही आणि सगळं देवतांना दिलंय, त्या देवता इतक्या संतुष्ट आहेत की त्या म्हणतात हा नाही आम्हीच, ही त्याची धारणा आहे. आता आम्ही पण तेच म्हणतो की आम्ही नाही, तूच ह्या देहाला चालवणारं जे काही तुझे व्यवहार व्यापार आहेत ते तुझे उत्तमच व्हावेत, असं परस्परम भावयंता. दोघेही एकमेकांचंच कल्याण बघतात. जेव्हा आम्ही देवतेचं कल्याण बघू तेव्हा देवता आमचं कल्याण पाहणार आहे. पायांनी आम्हाला गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड पाहिजे म्हणून त्या पायांना वाटेल तेवढं दमवत नेलं, आमची ताकद नसताना आम्ही रेटत नेलं तर ते पाय आम्हाला आनंद देणार नाही. गिनीज बुकला नाव येईल किंवा लिम्का बुकला नाव येईल, परंतु पुढे ते पाय त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्या पायांच्या ठिकाणी काय करायचं आहे ते सगळंच भाव आहे, संकल्प आहे, प्रवृत्ती आहे, समर्पण आहे. याच्यात कर्माची गुणवत्ता अवलंबून आहे. भगवंताला आम्हाला हे सांगायचं आहे. ते म्हणतात हा जो यज्ञ आहे या स्वधर्म पूजा पूजिता, अशा प्रकारे आपला जो धर्म आहे तो धर्माचं पूजन करताना आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन करावं असं वाटलं, सांगा ना त्याला, एक डायलॉग करा त्याच्याशी की बाबा रे याच्या पलीकडे जाऊन असं असं करावं असं वाटतं. आता हे करण्याची इच्छा आहे, काय आहे ते तू पाहून घे, तू करायचं आहेस, तू करशील, संपला विषय, आपल्याकडे घेण्याची काय गरज आहे. म्हणाले या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता. आपल्या धर्मानी आपल्या धर्माचं आचरण करताना ही जी पूजा आहे ही ह्या समस्त देवतागणांच्या ठिकाणी योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. ह्या स्वकर्मानी जर त्यांचं पूजन केलं तर त्या देवता आमचा योग आणि क्षेम वाहतात. आज आम्हाला जी क्षणाक्षणाला हॉस्पिटल्सची गरज आहे, खेड्यामध्ये जाऊन राहा म्हटलं तर आम्ही राहायला काही आम्हाला अडचण नाही, सगळं छान आहे, पण म्हणतो इथे मेडिकल एड काय आहे, त्या मेडिकल एडशिवाय आम्हाला का हलता येत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की आमचा देह आमच्या देहात पूर्ण सक्षमतेने राहील याची आम्हाला खात्री नाही. तो सक्षमतेने केव्हा राहील? जेव्हा त्याला कुठेतरी योग्य असं क्षेम वाहणाऱ्याकडे सुपूर्द करू तेव्हा. आम्हाला आमचं तत्त्वज्ञान सांगतं की त्या देवतांना संतुष्ट ठेवा. या सगळ्या देवता संतुष्ट राहिल्या तर त्या आमचा योग आणि क्षेम दोन्ही वाहतात. योग म्हणजे जे आम्हाला पाहिजे आहे ते जोडून देतात. आता खेड्यातला मनुष्य जेव्हा रानात झोपतो त्याला भय पण वाटत नाही. त्याचं संरक्षणाचं एकच साधन आहे, खाली घोंगडं टाकतो, त्याच्यावर झोपतो, ती चादर मात्र पूर्ण डोक्यावरून ओढून घेतो आणि पाया खालून घेतो, एवढंच. आता इथं साप येईल का, इथं विंचू येईल का, इथं काटा येईल, तो विचार करत नाही. राखणारा तो आहे ना, राखेल तो. या सगळ्यांचं आता तर आलंच आहे त्यांच्यावरचा सिनेमा. पण प्रकाश आमटे जर पाहिले तर ज्या पद्धतीने त्यांनी आपलं जीवन निसर्गाकडे सोपवलंय, देवता पूजनच आहे हे, ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. राखतो. आणि जे आम्ही करतो म्हणजे भगवंत योगक्षेम वहाम्यहम त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे. इथे ते सांगतात की ह्या देवता आम्हाला जे पाहिजे आहे त्याच्याकरता जोडून देतात. की आम्हाला खेड्यात जायचं, खेड्यातल्या लोकांच्या करता आता आमचा उर्वरित काळ आम्हाला व्यतीत करायचा, आम्हाला चिंता करायची गरज नाही. मग तिथं काय होईल, इलेक्ट्रिसिटी गेली तर काय होईल, आपल्याला तिथे विंचुकाट्यांची भीती आहे, त्याच्या संरक्षणाचं त्याच्यावर सोपवा. आवश्यक ते संरक्षण आपण करावं आणि त्याच्या पुढची भिस्त त्याच्यावर ठेवावी. त्यांनी सांगितलं जे जोडून पाहिजे, योग म्हणजे जोडलं जा, जे आम्हाला आवश्यक आहे, आमची प्रकृतीचं स्वास्थ्य राखेल, आम्हाला उत्तम प्रकाराने
त्या ठिकाणी शरीराची कार्यक्षमता ठेवेल, आम्हाला जे यश त्या खेड्यात मिळवायचं मिळवून देईल, जी लोकांची अनुकूलता पाहिजे अनुकूलता देईल, क्षेम जे आमच्याजवळ आहे ते तो शेवटपर्यंत राखील. आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला पोकळ आशावाद दाखवलेला नाही आहे. स्थिरैरंगैस्तुष्ट्वाम उत्तम देहानी जीवेत शरदशतम, 100 वर्ष जगा. कारण त्यांनी सांगितलं 100 वर्षापर्यंत जो देह आम्हाला दिलेला आहे या देहाचं क्षेम तो पाहणार आहे. सोपवा ना त्याच्याकडे. ते म्हणतात त्याच्यावरती जर आम्ही त्याचं क्षेम सोपवलं तर तो देह चालवेल, उत्तम प्रकारे चालवेल. काय सांगायचं आपल्याला, किती लोक आपले आपले अनुभव सांगतात. पॅरालिटिक स्ट्रोक आलेला आहे, हार्ट डायलेट झालेलं आहे अगदी नारळासारखं, शरीराची कार्यक्षमता उणावलेली आहे, परिस्थिती काही फारशी चांगली नाही, पण श्रद्धा आहे आणि गीता रोज 18 अध्याय म्हणतो आहे. अशी माणसं 30-30 वर्ष उत्तम जगलेली पाहिजे. कुठून जगतात? ही अंधश्रद्धा नाही आहे, हे उपासनेचं बळ आहे आणि त्याचं सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचा प्रत्यय आम्ही घ्यायला पाहिजे. ते म्हणतात ह्या देवता उपासनांच्यामध्ये तो योगक्षेम वाहणार आहे, तो बसलाय तिथे योगक्षेम व्हायला. म्हणाले निश्चिता करीती तुमचा, निश्चितपणाने तो तुमचा योगक्षेम वाहणार आहे. तुम्ही सोपून तर पहा त्याच्यावरती. म्हणून ते म्हणतात तुम्ही देवतांचे भजाल देव तुम्हा तुष्टतील. तुम्ही जर देवतांना नाही विसरलात तर देवतासुद्धा तुमचा संतोष करतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. अशा प्रकारे तुमच्यामध्ये परस्परांचं प्रेम निर्माण होईल देवतांशी. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. म्हणून आपल्याकडे काय म्हण आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. संकल्प आम्ही करावा, पूर्ण त्यांनी करावा, सिद्धीला त्यांनी न्यावा. करणं काम आमचं आहे. मनातला भाव शुद्ध ठेवावा, ईश्वरावरती श्रद्धा ठेवावी आणि आत्ता श्रद्धा पुढच्या क्षणी डळमळीत, मग पुन्हा तिला खोडून पुन्हा श्रद्धा, असं नाही. त्याला ठामपण पाहिजे. त्याला म्हणून तर भगवंताने सांगितलं मी निष्ठा सांगितली आहेत. भगवंत श्रद्धेच्या पातळीवर बोलतच नाहीत, भगवंत निष्ठेच्या पातळीवर बोलतात की जी आग्रहाने सांभाळली जाते, जी आचरली जाते, त्याचं तत्वज्ञान समजून आचरली जाते, अशी निष्ठा आहे. आणि म्हणून ते सांगतात की कोणतंही कार्य करायला घ्यावं ते सिद्धीच जाईल. वांछितही पुरेल मानसीचे. मनामध्ये जी जी इच्छा असेल, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, माऊलींनी सांगितलं. आम्ही म्हणू काय हो हे कसलं पसायदान, या पसायदानाचा काय उपयोग. माऊलींच्या पसायदानावरची शाई नाही वाळली तोपर्यंत मुसलमानांचं आक्रमण झालं. आता विश्वस्वधर्म सूर्य पाहोचं काय करायचं. माऊली म्हणते तुम्ही कसे वागता बघा, तुम्हाला याही स्थितीमध्ये प्राप्त होईल. त्याही काळामध्ये ज्यांनी ईश्वरावरती निष्ठा ठेवली त्यांना प्राप्तच झालं. त्यांनी ते सगळं सांभाळलं म्हणून तर आजपर्यंत या देशामध्ये हिंदू समाज संख्येच्या आधिक्याने राहिला, नाही तर राहिलाच नसता. जगाचा इतिहास जर पाहिला तर एक एक देशामधला त्याचा मूळचा धर्म संपून गेलेला. ईरान रोम मिश्रा सब मिट गए जहां से, कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी. मला या जगामध्ये निरनिराळ्या संस्कृती जन्माला आल्या, त्या सगळ्या संस्कृती लयाला गेल्या, नष्ट झाल्या, नामशेष झाल्या. ईरान रोम मिश्रा सब मिट गए जहां से. सगळ्यांचा जो जो काही उत्कर्षाचा काळ आहे तो निघून गेला. कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी. आमच्या धर्माचं, आमच्या तत्वज्ञानाचं असं काही वैशिष्ट्य आहे की ज्या वैशिष्ट्यामुळे हस्ती, आमचं अस्तित्व मिटूच शकलं नाही. आज उगाच नाही आरडाओरड करत मोहन भागवतांच्या सारखे. आज 800 वर्षानंतर या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलंय असं म्हणून त्यांनी हिंदूंची व्याख्या केली आहे. हिंदू कुणाला म्हणावं. आणि आजपर्यंत 800 वर्ष या देशाने कसे धार्मिक अत्याचार अनन्वितपणे झेललेत ते सगळं इन ब्रॅकेट आहे.
त्यांनी ज्या पद्धतीने मांडलंय, आपला उर्दू कवी ज्या इक्बालने सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा असं काव्य लिहिलं आहे, त्या इक्बालच्या बरोबर असणारा एक फारसी कवी हाला आहे. त्या कवीनी लिहिलंय, वर्णन केलंय ह्या देशाचं आणि इथल्या लोकांचं. त्यांनी असं म्हटलंय, दिने हिजाजी का बेबाक घोडा, न सेहू में अटका न जेहू में रुका, किए पार जिसने सातों समंदर वो डूबा दहाड़े में गंगा के आकर. त्यांनी सांगितलं की या जगामधल्या अनेक देशांच्या मध्ये दिने हिजाजी का बेबाक घोडा. मला या मुसलमान लोकांनी एका हातामध्ये कुराण आणि एका हातामध्ये तलवार घेऊन जगभर फिरले, ख्रिश्चन फिरले, ज्यू फिरले, प्रत्येकाने अत्याचार केले, एकेका देशामधल्या लोकांना धर्मांतरित केलं. न जेहू में अटका न सेहू में रुका, कुठे थांबला नाही. तो बेबंद घोडा आपल्या आपल्या पद्धतीने सामर्थ्याने दौडतच राहिला. पण किए पार जिसने सातों समंदर वो डूबा दहाड़े में गंगा के आकर. पण त्या घोड्याला आमच्या गंगेमध्ये जलसमाधी घ्यावी लागली, त्याला गंगा काही ओलांडता आली नाही. तो ह्या देशामध्ये येऊन एवढ्या मोठ्या पातळीवर धर्मांतर करू शकला नाही. का नाही करू शकला? ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो, समाज कोणत्याही स्थितीमध्ये असो, आम्ही कुणाशी निष्ठ आहोत? परमेश्वराशी. आम्ही कुणाशी एकनिष्ठ आहोत? आमच्या तत्वज्ञानाशी, आमच्या निष्ठांशी. जो आपल्या निष्ठांशी जोडला गेलेला आहे असा समाज पुष्कळ होता. आपण कदाचित सावरकरांचं मोपल्यांचं बंड वाचलेलं असेल. काय परिस्थिती आहे, कसा झगडा दिला, त्या झगड्यातून देश कसा टिकला. कारण असे कुणीतरी आहेत, तेव्हाही होते, आजही आहेत, की जे आपल्या सामर्थ्यावरती काही मिळवू पाहतात आणि जे मिळवू पाहतात त्यांच्याकरता ईश्वर त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुरवणार आहे. इथे माऊली पुढे म्हणते, आपल्याला वांछितही पुरेल मानसीचे, करा इच्छा करा. आणि घडणार नाही का? निश्चित घडणार. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होआल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. म्हणाले तुमची वाणी सिद्ध होईल, जे बोलाल ते सत्य होईल. पुढे आज्ञापक होआल, आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही जे सांगाल ते जग ऐकेल. तुम्ही जे सांगाल त्या शब्दाला वजन येईल. म्हणजे तुमते मागतील महारुद्धी. म्हणाले ह्या महारुद्धी, या जगातलं वैभव देणाऱ्या रुद्धी आणि आध्यात्मिक वैभव देणाऱ्या सिद्धी, म्हणून रुद्धी आणि सिद्धी, या महारुद्धी एकापेक्षा एक वैभवाचे उच्च उच्च स्तर तुम्हाला प्राप्त होतील. कसे? त्या तुमच्या समोर येऊन उभ्या राहतात. तुम्हाला नाही मागावं लागणार, त्याच तुम्हाला शरण येतील, त्याच तुम्हाला काही देण्याची इच्छा करतील आणि त्यांनाच तुम्हाला द्यावंसं वाटेल. आता म्हणून ते सांगतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. ऋतुपती वसंत ऋतू, सगळ्या ऋतूंमधला श्रेष्ठ, म्हणून ऋतुपती वसंत आहे. त्या वसंताच्या दारामध्ये कोण येऊन उभं राहतं? वनश्री निरंतर. वनरूपी श्री म्हणजे शोभा, सौंदर्य, वनदेवता निरंतर येऊन उभ्या राहतात. ओळगे फळभार लावण्याची. आणि काय करतात की त्याच्याकरता अगदी लगडलेली फळं आहेत, अगदी फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले आहेत, अशा वेली, असे वृक्ष, अशी क्षूप, हे सगळं कोण घेऊन येतं? ही वनदेवता, वनश्री. तिचं सौंदर्य ती त्या वसंताच्या दरवाजामध्ये घेऊन उभी आहे. तसा हा जो भगवंताला शरण आहे आणि ज्याच्या अंतःकरणातला भाव प्रामाणिक आहे त्याला हे प्राप्त आहे. आपल्याला अगदी ज्ञानेश्वरीच्या संदर्भामधला विषय सांगते की या मधल्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडनी जे काम सुरू केलं की ज्ञानेश्वर नको, ज्ञानेश्वरी आम्हाला नको, आम्ही मान्य करत नाही. पण सोनोपंत दांडेकरांचं जे संस्थान, त्या संस्थानात आत्तापर्यंत, आता ते नाहीत, त्यांना बडे महाराज म्हणत असत, ते बडे महाराज ते संस्थान चालवत होते. आता ज्ञानबा तुकाराम म्हणायचं नाही, कारण ज्ञानेश्वरांचं नाव घ्यायचं नाही, नामदेव तुकाराम हे नाव घ्यायचं. फार त्यांना दुःख झालं
ते म्हणाले, ज्ञानेश्वरीवरती काय म्हणून तुमचा एवढा बहिष्कार? आणि जिथून ही चळवळ सुरू झाली ते सिंदखेड राजा गाव, त्या गावाला ते भाषण करायला गेले होते. तिथे ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की माऊली, तिचा प्रसाद, तो ग्रंथ या जगात दुसरीकडे कुठे निर्माण झाला असता तर त्या ग्रंथाचं केवढी, म्हणजे जे काही सन्मान आहे, त्याच्याकरता निर्माण होणारी मंदिरं आहेत, त्याचं वैभव आहे, किती प्रकारांनी खुललं असतं. आमच्या देशामध्ये आम्हाला त्याची पर्वा नाही आणि तुम्ही तर त्याच्या पुढे जाता. त्यांनी सांगितलं, अहो ज्ञानेश्वरीची काय गोष्ट बोलता, आमच्या सिंदखेड राजामध्ये येऊन तुम्ही ज्ञानेश्वरी आणि हे विषय बोलायचेच नाही. त्यांनी सांगितलं, मी आत्ता इथेच याच व्यासपीठावर संकल्प करतो की याच वर्षामध्ये, वर्षाच्या शेवटी आमचं जे पारायण असतं ते पारायण आम्ही सिंदखेड राजामध्येच येऊन करू आणि त्या पारायणाला हजारो लोक येतील. त्यांनी सांगितलं, तुम्ही इथे येऊन राहूच शकत नाही, कारण ह्या गावाच्या इतका दुष्काळी भागच महाराष्ट्रामध्ये नाही. सगळ्यात दुष्काळी गाव आहे. इथे तर तुम्ही येता त्या डिसेंबर आणि जानेवारी, इथे पाणी पण शिल्लक नसतं. तुमची माणसं इथे येणार आहेत आणि राहणार आहेत कुठे? आणि माऊलीची इच्छा, माऊली देईल, काय करायचं ते ती करून घेईल. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याकडे मुंबईला 26 जुलैला जो आकांत झाला आणि ज्या पाण्यामध्ये मुंबईमध्ये लोकांना मोठ्या अडचणीत यावं लागलं, तो पाऊस सर्वदूर पडला, कमी जास्त पडला, कोकणात पडला, सांगली मिरज पडला, इतरत्र पडला. सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजाला पडला. सिंदखेड राजामध्ये पडणाऱ्या पावसाचं रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि इतका पाऊस पडला की सगळे तळी, नाले, विहिरी सगळ्या भरून व्हायला लागल्या. ज्यावेळी ज्ञानेश्वरीचं पारायण तिथे घेतलं गेलं तेव्हा 1,00,000 लोक जमलेले होते. त्या 1,00,000 लोकांची व्यवस्था काय आहे? महासिद्धी काय आहेत या? तुम्ही त्यांना संतुष्ट करा, त्या तुम्हाला संतुष्ट करतील. दुर्दैव असं आहे, ही सामाजिक परिस्थिती बदलेल का? अरे कशाला निगेटिव्ह अप्रोच? बदलेल. हे असं असेल का? होणार. जे चांगलं करायचंय ते घडणारच आहे, हे आश्वासन आहे. भगवंत अर्जुनाला त्याच्या डिप्रेशनमधून बाहेर काढतोय. आम्हाला तर फक्त इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. आम्हाला समाजाकरता डिप्रेशन येतच नाही, कारण इतका आम्ही समाजाचा विचारच करत नाही. पण हा अर्जुन जेव्हा करतोय तेव्हा त्याला डिप्रेशन आलेलं आहे. त्या डिप्रेशनमधून भगवंत त्याला बाहेर काढतायत आणि भगवंत त्याला सांगतात की अरे, त्या वसंताच्या दारामध्ये जशी वनश्री आहे ना, तसं म्हणाले तुझ्या दारामध्ये वृद्धिसिद्धी आलेल्या असतील, तू काय त्याचा विचार करतोस? तुला ह्या सगळ्याचा विचार करण्याचं काय? तुझं एकच काम आहे, फक्त स्वधर्माचं आचरण, एवढंच करत राहा. आपल्या मराठीतलं ते गाणं फार सुंदर आहे, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा न कुणाची. भगवंत सांगतायत कशाकरता काळजी? काही आवश्यकता नाही आहे. मानसिकता सगळ्यात महत्त्वाची, मनाची धारणा सगळ्यात महत्त्वाची. ते पुढे सांगतात, इष्टान भोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. म्हणाले हे सगळं घडेल केव्हा घडेल? मनाचं हेमटेपण जाईल तेव्हा, मनाचं संकुचितपण, मनाला विशाल कर. म्हणून ते आपल्याला सांगतात, इष्टान भोगान ही वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः. फल सांगतायत आम्हाला. ते म्हणतात की ह्या यज्ञामुळे, तुझ्या स्वधर्माच्या आचरणामुळे भाविताः संतुष्ट झालेल्या ह्या ज्या सगळ्या वो देवा, ह्या देवता आहेत, त्या तुला इष्टान भोगान, तुला योग्य असे भोग देतील. आता आमच्याकडे जेव्हा अजून कोणी त्यांच्यावरती हल्ला केला नाही आहे, छुपे छुपे करतात. पण आमचे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेलं जे काव्य आहे, त्या काव्यामध्ये एक ओळ मोठी आश्वासक आहे. अशक्य ते शक्य करतील महाराज, अशक्य ते शक्य करतील स्वामी. झालं. या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी तिथे झेंडेच न्यायला पाहिजे. अशक्य ते शक्य करतील काय प्रकरण आहे? करतील. म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे, आश्वासन कुठून आहे? या सगळ्याचं मूळ कुठे आहे? या सगळ्याचा आधार कुठे आहे? हे सांगितलंय कुणी? साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत सांगतात, इष्टान भोगान ही वो वाहा, आम्हाला ह्या देवता
आम्हाला जे इष्ट भोग आहेत ते इष्ट भोग आम्हाला तो देतो, जे योग्य आहे आम्हाला देण्यास योग्य आहे ते सर्व भोग तो आम्हाला देतो. आणि म्हणाले तैर दत्तान प्रदायैभ्यो. आता त्यांनी आम्हाला दिलं, त्यांनी आम्हाला आमचा पगार वाढवून दिला, आमची परिस्थिती बदलून दिली, आमच्या घरातली आवक वाढली, त्यांनी कृपा केली आम्हाला त्यांनी इष्टभोग दिले. आता काय करायला पाहिजे? आता ते सांगतात प्रदायैभ्यो, ते त्याला परत करा, त्याच्याकरता त्याचा उपयोग करा. मला दिलं आता मी एकटा खातो नाही म्हणा, ते त्याला परत द्या. यो भुंगते स्तेन एव सहा. जो फक्त आपल्या स्वतः करताच त्याचा उपयोग करून घेतो तो चोर आहे असं समजा. स्तेन एव सहा, तो चोर आहे. तो भगवंतानी जे दिलं आहे ते आणि म्हणून आपल्याकडे कायमची एक धारणा आहे की आपल्या वैभवामध्ये, आपल्या समृद्धीमध्ये, आपल्या घरात येणाऱ्या पैशामध्ये काय जे संतुष्टता आहे, जो आनंद आहे, जो आपण आपल्या कुटुंबात लुटतो तो आपण एकट्याने नाही लुटायचा, तो लोकांच्या बरोबर लुटायचा. आता कसं झालंय, त्या लुटण्याची साधी पद्धत मधल्या काळामध्ये आमच्या समाजामध्ये हळदी कुंकवाला यावं आमच्याकडे हळदी कुंकवाला या कशा करता? तर आमच्या घरात आज जे काही चांगलं आहे त्याचा आनंद तुमच्याबरोबर उपभोगतो. किती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत लक्ष्मीपूजन केलं तरी निदान 5 बायकांना हळदी कुंकवाला बोललं. म्हणजे भावना दोन बाजूनी की त्या आमच्याकडे हळदी कुंकवाला येतात तेव्हा ही लक्ष्मी मी पूजली आहे, पण आलेल्या स्त्रिया लक्ष्मीच आहेत, त्यांचं पूजन करतो, आनंद आहे. त्यांना लक्ष्मी रूपात पाहून त्यांचं पूजन करण्यात आनंद आहे. याच्यामध्ये कोणताही गबाळा विश्वास नाही, याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही. याच्यामध्ये शिकल्यानंतर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या बुद्धीला मान्य येणं नाही आहे. ह्याच्यामध्ये आमच्या भावाचं उन्नयन आहे. आमचा जो भाव आहे तो अधिक उन्नत, अधिक शुद्ध, दुसऱ्याच्या ठिकाणी चांगलं पाहण्याची बुद्धी, दुसऱ्याच्या ठिकाणी सद्गुण पाहण्याची बुद्धी, दुसऱ्याच्या ठिकाणी विभूतिमत्व पाहण्याची बुद्धी आमच्या ठिकाणी विकसित करणं आहे. ते त्याच्या नाही लाभाचं, ते आमच्या लाभाचं. त्याचा लाभ दुसऱ्याला नाही होत, त्याचा लाभ आम्हाला आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे पहिल्यापासून धारणा अशी आहे, मी नाही एकटा खाणार, समाजाला द्यायचंय, ज्याला जो दीन दुबळा पीडित आहे त्याला द्यायचंय, जो देवता आणि इतर गोष्टींचं रक्षण करतो वेदांचं त्याला द्यायचंय, आणि एक भाग माझ्या सुरक्षेकरता ठेवायचा. आणि मनुष्य आपल्या संपत्तीमध्ये सगळ्यांचा वाटा मान्य करतो आणि ते सगळं दिल्यानंतर जे उरतं, पुढचा श्लोक आहे तो आपल्याला नंतर पुढच्या वेळी पाहायचा आहे. पण आता इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा. जे जे आम्हाला मिळतं त्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे, माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येका. म्हणून आपल्याकडे साधी पद्धत आहे, कुणाच्याही घरी जाताना रिक्त हस्तानी नाही जायचं. राजाकडे जाताना, विद्वानाकडे जाताना तर आपण जातच नाही, पण कुणाच्याही घरी जाताना फार मोठं द्या, फार मोठं घेऊन जावं हे नाहीच आहे. आपल्याला स्मरण आहे की आपण दुसऱ्याला काहीतरी द्यावं. म्हणजे ही जी भावना आहे, ही भावना माझ्या प्रत्येक आनंदामध्ये माझ्या समोरचा माणूस सहभागी आहे याच्यापेक्षा अधिक नाही. ती ह्याच सूत्राचा विस्तार आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. म्हणाले तसं हे जर आम्ही असे वागलो आणि जर देवतांना जर खरंच आम्ही त्यांनी जे दिलं आहे त्याच्याकरता आम्ही त्यांचीही स्मरण ठेवून अगदी मनापासून जर सेवा केली तर म्हणाले दैव मूर्तिमंत दैवच म्हणाले आमच्याकडे मार्ग काढत येईल, आम्हाला शोधत येईल तुम्हा पाठी. आता याचा बाकीचा विचार आपण पुढच्या वेळी म्हणजे उद्या करू.